हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आतापर्यंत जेवढा काय थेरॉटिकल पार्ट डिस्कस केलेला आहे डिझाईन ऑफ स्प्रिंग मधला, त्याच्या बेसिसवरती आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर आता आपण बघूया प्रॉब्लेम्स ऑन डिझाईन ऑफ द स्प्रिंग. तर मी पहिला प्रॉब्लेम घेतोय. सुरुवातीला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना बेसिकली आपल्याला हे फॉलो करायचं आहे की प्रॉब्लेम हा केअरफुली रीड करायचा आहे आणि प्रॉब्लेम रीड केल्यानंतर त्याचा डेटा जो आहे तो आपल्याला प्रॉपरली वन बाय वन लिहित जायचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्याचं युनिट कन्व्हर्जन काय करायला लागते का त्याप्रमाणे आपल्याला एक एक पॉईंट्स हे सॉर्ट आउट करत जायचे आहेत. तर आपण प्रॉब्लेम रीड करूया, त्याप्रमाणे डेटा कलेक्ट करत जाऊया. मी प्रॉब्लेम रीड करतोय. काय दिले बघा इथं, हेलिकल स्प्रिंग इज मेड फ्रॉम द वायर. तर त्यांनी वायर दिलेली आहे याच्यामध्ये. मेड फ्रॉम द वायर डायमीटर दिलेला 8. तर वायर डायमीटर आपण स्मॉल डी ने दाखवतोय. मी तर सायमल्टेनियसली डेटा लिहित जातोय. स्मॉल डी इज इक्वल्स टू 8 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर इट हॅज आउटसाइड डायमीटर. आउटसाइड म्हणजे आपण कॅपिटल डी लिहिणार आहे आणि आउटसाइड साठी त्याला सफिक्स ओ लावूया. तर आउटसाइड डायमीटर दिला आहे 90 mm. त्यानंतर इफ द परमिसिबल स्ट्रेस शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊची व्हॅल्यू दिली आहे. परमिसिबल शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू दिली आहे तिने 350 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर न्यूटन पर एम एम स्क्वेअर म्हणजेच मेगा पास्कल असतं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर दिलं आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलेलं आहे 84. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे आपण जी ने डिनोट करतोय त्याला. जी इज इक्वल्स टू 84 किलो न्यूटन एम एम स्क्वेअर. तर त्याच्यानंतर फाइंड आपल्याला काय काय करायचं बघा. टू फाइंड द एक्सियल लोड म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. विच स्प्रिंग कॅन स्प्रिंग जे काही येईल ते आपल्याला लोड कॅल्क्युलेट करायचं. नंतर डिफ्लेक्शन पर युनिट ऍक्टिव्ह टर्न्स. आता डिफ्लेक्शन आपण डेल्टा डिनोट करतोय. डिफ्लेक्शन डेल्टा डिनोट करतोय. पर युनिट ऍक्टिव्ह टर्न्स म्हणजे डिवायडेड बाय तुम्हाला काय आहे डिफ्लेक्शन पर युनिट ऍक्टिव्ह टर्न म्हणजे डिफ्लेक्शन आपण एन ची व्हॅल्यू काढायची. तर तुम्हाला हा पहिला डेटा फाइंड आउट करायचा आहे. पहिली व्हॅल्यू आणि ही दुसरी व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. परत त्यांनी दोन केस दिलेत. निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ कर्वेचर म्हणलेलं आहे आणि कन्सिडरिंग द इफेक्ट ऑफ कर्वेचर. तर बेसिकली ज्यावेळी आपण केच्या ज्या कंडिशन डिस्कस केल्या त्याप्रमाणे ज्यावेळी आपण निग्लेक्टिंग इफेक्ट ऑफ कर्वेचर घेतो तर के जो आपला आहे वॉल्स फॅक्टर तो काय होतो 1+1/2c. त्याच्याप्रमाणे आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे. ही पहिल्या केसमध्ये निग्लेक्टिंग इफेक्ट ऑफ कर्वेचर आणि दुसऱ्या केसमध्ये आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे कन्सिडरिंग इफेक्ट ऑफ कर्वेचर. त्यावेळी काय येईल के इज इक्वल्स टू 4c-1 डिवायडेड बाय 4c-4 प्लस 0.615 डिवायडेड बाय सी. तर ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला सी ची व्हॅल्यू, के ची व्हॅल्यू म्हणजे वॉल फॅक्टरची व्हॅल्यू काढायची. तर हा डेटा सुरुवातीला तुम्हाला असं प्रॉब्लेम रीड करून एकत्र करता आला पाहिजे आणि एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच्या काय कंडिशन्स आहेत हे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. तर आपण एक एक बघत जाऊया. युनिट कन्व्हर्जन लागते का. सगळे डायमेन्शन्स आपण एम एम मध्ये ठेवतोय. डायमीटर्स एम एम मध्ये आहे, हे पण एम एम मध्ये आहे. स्ट्रेस पण शिअर स्ट्रेस न्यूटन पण एम एम स्क्वेअर मध्ये आहे आणि जी ची व्हॅल्यू मात्र किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये. तर ह्याला फक्त आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर हे मी कन्वर्ट करतोय बघा. मला किलो न्यूटन नको आहे, न्यूटन पाहिजे. तर मी काय करतो 84 इंटू 10⁻3. तर हे कशामध्ये येईल न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये येईल. आता आपण सगळे युनिट जे आहेत ते आपल्याला डिझाईड सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते डिझाईड युनिटमध्ये आपण कन्वर्ट करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला डेटा सगळा हे करता आला पाहिजे. तर मी हे सगळं डेटा क्लिअर करतोय आणि गिवन डेटा बघा त्यांनी कशा पद्धतीने दिलेला आहे. आणि आता आपण वन बाय वन याचं सोल्युशन पण बघूया. तर डी ची व्हॅल्यू दिलेली होती, डीओ दिला होता, टाऊ दिला होता, जी ची व्हॅल्यू दिली होती, ती कन्वर्ट करून घेतली होती. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काढायला लागतो तो स्प्रिंग इंडेक्स. तुम्हाला स्प्रिंग इंडेक्स काढावा लागतो सी ची व्हॅल्यू. मग स्प्रिंग इंडेक्सचा फॉर्म्युला काय आपण कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी आहे. मग ह्यांनी देताना मात्र त्यांनी देताना आउटसाइड डायमीटर दिलेला आहे. आपल्याला मीन डायमीटर पाहिजे. मग मीन डायमीटरचे तुम्हाला मी दोन फॉर्म्युले सांगितले होते. एक फॉर्म्युला होता मीन डायमीटरचा डी इज इक्वल्स टू डीओ प्लस डी आय डिवायडेड बाय 2 आणि दुसरा फॉर्म्युला होता जर आपल्याला डी काढायचं तर आपण मोठ्या डायमीटर मधून काय मायनस करतो वाय डायमीटर मायनस करत होतो. ह्या डेटा प्रमाणे आपल्याला दुसरा फॉर्म्युला सुटेबल होतोय. मग त्याच पद्धतीने त्यांनी काय केलंय डी ची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. कॅपिटल डी इज इक्वल्स टू डीओ मायनस डी आणि 90 मान 8 मायनस केल्यानंतर 82 त्याचं एम एम उत्तर येईल. मीन डायमीटर तुम्हाला 82 मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही सी ची व्हॅल्यू काढू शकता. कॅपिटल डी आपण स्मॉल डी ही सी चे रेशो घेऊन आपण काढतो आणि 10.25 येणार आहे. आता आपण दोन्ही केस बघूया. त्याच्यामधल्या पहिलं काय सांगितलंय बघा निग्लेक्टिंग इफेक्ट ऑफ कर्वेचर. जसं मी तुम्हाला सांगितलं आता के म्हणजे काय होईल केएस होईल 1+1/2c ची व्हॅल्यू आपल्याला के काढायची आहे. त्याप्रमाणे सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तुमच्याकडे आता सी ची व्हॅल्यू त्याप्रमाणे एवढी त्याच्यामध्ये व्हॅल्यू होईल. हे तुम्ही सगळ्यांनी पर्टिक्युलरली कॅल्क्युलेटर घेऊन स्वतः कॅल्क्युलेट करायचं आहे. नंतर आता मग टॉर्शनल पहिलं जे इक्वेशन वापरणार आहे ते लोड स्ट्रेस इक्वेशन वापरणार आहे. शिअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल्स टू K8 WD अपॉन पाय डी क्यूब. आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत. आपल्याला डब्ल्यू ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पाय बद्दल तुम्ही
350 सबस्टिट्यूट करा. के ची व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळालेली आहे ती सबस्टिट्यूट करा. 8 कॉन्स्टंट असेल. डब्ल्यू आपल्याला काढायचं आहे. तुमच्याकडे डी ची व्हॅल्यू देखील आहे. पाय ची व्हॅल्यू ॲज इट इज राहील आणि डी क्यूब तुम्हाला स्मॉल डी माहित आहे. तर सगळं सबस्टिट्यूट करा. पाय जे आहे तो पायची व्हॅल्यू ॲज इट इज कॅल्क्युलेटर पाय म्हणून घ्यायची, 3.14 घ्यायचे नाही. आणि हे सगळं रिअरेंज केल्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल ती 8.18.26 न्यूटन इतकी व्हॅल्यू मिळेल. आता आपल्याला काय करायचं, डिफ्लेक्शन पर युनिट टर्न्स काढायचं. तर हा दुसरा फॉर्म्युला जो आपला आहे लोड डिफ्लेक्शन इक्वेशन मध्ये तुम्हाला मिळेल. तर तो जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण जो एन इथे येत होता बघा, कॅपिटल एन जो आपण इथे घेतो तो आपण डिफ्लेक्शन पर युनिटसाठी इकडे सबस्टिट्यूट करतोय. आणि तुम्हाला डेल्टा ऑफ एनची व्हॅल्यू काढायची आहे. तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत. 8 कॉन्स्टंट राहील. डब्ल्यू तुम्हाला आता वरती तुम्ही जो कॅल्क्युलेट केला तो सबस्टिट्यूट करायचा आहे. डी तुमच्याकडे आहे, जी त्याने दिलेला आहे, आणि डी स्मॉल डी पण तुमच्याकडे आहे. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर तुम्हाला डिफ्लेक्शन पर युनिट टर्न्स मिळून जाईल 10.49. तर ही होती केस 1. ह्या सेम ह्याच्यामध्ये फक्त बदलणार काय, आता के ची व्हॅल्यू बदलणार आहे. पहिल्या केसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ कर्वेचर. आता सेकंड केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडरिंग द इफेक्ट ऑफ कर्वेचर. मग फक्त फॉर्म्युला बदलेल कशाचा, केचा फॉर्म्युला बदलेल जाईल वॉल्स फॅक्टरचा. 4c-1 डिवाइड बाय 4c-4 प्लस 0.615 डिवाइड बाय सी. ह्या फॉर्म्युला तुम्ही पहिला के ची व्हॅल्यू काढून टाका. के ची व्हॅल्यू काढून घेतल्यानंतर ती 1.14 येईल. ती व्हॅल्यू तुम्ही रिसबस्टिट्यूट करा. त्याच फॉर्म्युला, तीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. आणि तुम्हाला डब्ल्यू ची व्हॅल्यू ह्याच्यावरून तुम्हाला 7.5207 इतकी न्यूटन मिळेल. परत सेम तोच फॉर्म्युला वापरायचा आहे डिफ्लेक्शन पर युनिट टर्न काढण्यासाठी. त्याच्यामध्ये नवीन जो आला तुमचा डब्ल्यू तुम्ही रिसबस्टिट्यूट करा आणि हे कॅल्क्युलेशन करून बघा. एवढं उत्तर यायला पाहिजे. आपण हे रिव्हिजन असल्यामुळे थोडंसं फास्ट सॉल्व्ह करून घेतोय. तर तुमचे उत्तर दोन्ही येतात केवढे क्रॉस चेक करून घ्यायचं आहे.